हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर गाईज, आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी नवीन अशी रेसिपी, ती म्हणजे वांग्याचं भरीत। चला तर मग वेळ न काढता रेसिपीला सुरुवात करू। चला तर मग गाईज, आपण त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। एक मोठं वांग, हे तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळून जाईल। चवीपुरते मीठ, 1 वाटी कोथिंबीर, 1 वाटी हिरवी मिरची, अर्धा टोमॅटो याच्यासाठी घेतला आहे कारण आपण चिंचेचा सुद्धा आपल्याला वापर करायचा आहे। 1 वाटी कांदा, 1 चमचा साखर, थोडीशी चिंच, फोडणीसाठी जिरे, 4-5 काजूगर। गाईज, रेसिपीसाठी पहिल्यांदा आपल्याला हे वांग भाजून घ्यायचं आहे। ज्यांच्या घरी चूल आहे त्यांनी हे चुलीत भाजून घेतलं तरी सुद्धा खूप छान लागतं, आणि ज्यांच्याजवळ चूल नाही त्यांनी गॅसवर सुद्धा भाजलं तरी चालतं। गावाघरामध्ये कसं चूल ही असतेच, त्यामुळे चुलीत भाजल्यावर त्याला टेस्ट जरा जास्त येते। आता माझ्याजवळ चूल नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला गॅसवर भाजून दाखवते। आता आपल्या ह्या वांग्याला भाजून घेण्या अगोदर असे चीर पाडून घ्यायचे आहेत। चीर मारून झाल्यानंतर वांग्याला संपूर्ण तेल लावून घ्यायचं आहे। आपण वांग्याला चिरका मारून घेतले तर वांग आतून सुद्धा चांगलं शिजलं पाहिजे, आणि वांग पटकन भाजण्यासाठी आपण त्याला तेलाचा हात फिरवला आहे। चला तर मग आता आपण हे गॅसवर छान असं भाजून घेऊयात। पूर्ण वांग भाजून घ्यायचं आहे। हे बघा गाईज, आपण हे वांग पूर्ण नरम होईपर्यंत भाजून घेतलं आहे। तर गाईज, आता आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या वांग्याची पूर्ण साल काढून आतला जो गर आहे तो पूर्णपणे मॅश करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे साल काढून घेऊया। अजून ते गरम आहे त्यामुळे साल काढायला भेटत नाहीये। हे बघा, मी साल काढून घेतल्यानंतर असं मॅश करून घेतलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाईज, यामध्ये बारकाईने पाहायचं ते म्हणजे वांग कुठे खराब तर नाही आहे ना, आतमध्ये कीड तर नाही आहे ना, हे पूर्णपणे चेक करायचं। चला तर मग आता आपण ह्याला फोडणी देऊ। गाईज, फोडणी द्यायच्या अगोदर आपल्याला जे वांग आपण मॅश करून घेतलं आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा साखर आणि चिंच हे घालून चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण गॅसवर कढई गरम व्हायला ठेवली आहे। कढईमध्ये तेल टाकून तेल गरम व्हायला द्यायचं आहे। आता त्यामध्ये फोडणीसाठी जिरं, कांदा चांगला भाजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। दोन मिनिटं चांगलं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण काजूगरचे गर टाकून घेऊयात। तीन 4 मिनिटं आपण हे चांगलं परतून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण जे वांग्याचं मिश्रण केलं होतं ते घालूया। चांगलं एकदा परतून घेऊयात। पाहू शकता तुम्ही 2 ते 3 मिनिटं चांगलं असं परतून घेतलं आहे। आता आपण गॅस बंद करून टाकूया। गाईज, पाहू शकता तुम्ही, छान अशी आपली रेसिपी तयार झाली आहे। रेसिपी आवडल्यास तुम्ही सुद्धा नक्की बनवा, आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।